त्या ढोंक्याला इथून काढणं म्हणजे टिचकी वाजवणं एवढं सोपं आहे दादा. 2 पैलवान जातील, त्याला उचलून बाहेर फेकून देतील. अरे मग तू एवढी वाट कसली बघतोयस रे दादा? बऱ्याच वेळा विचार केला, तसेच करावे जसे तू म्हणत आहेस. पण जीव जो मी मनापासून विचार करतो त्याला विवेकाने तोडून टाकतो. आणि माझा विवेक असे म्हणतोय की त्या वैराग्याने अवघ्या शिर्डी वासियांचा विश्वास जिंकला आहे. लोकांच्या मनात त्याच्याबद्दल फार आस्था घर करत आहे. आणि जिथे आस्था असते तिथे बळाचा वापर करायचा नसतो. तसं केल्यामुळे आस्थेची आग अजून भडकते. लोकांना तर्क ऐकायचा नसतो. उलट लोक असा विचार करतील की कुलकर्णी सरकारला काही भय होते साईचे, म्हणूनच ते त्याच्यासोबत असे वागले. लोक मला दुर्बळ समजतील आणि त्याचे महत्व वाढेल. साईला शिर्डीतून बाहेर फेकायचे असेल तर त्याच्या विचारधारे सकट फेकावे लागेल. शिर्डीच्या सीमेतून नाही, लोकांच्या मनामधून काढावं लागेल त्याला. हे होणार. आज नाही तर उद्या नक्कीच होणार. झिपरी, अगं एवढ्या सकाळी सकाळी काय करतेस? अरे एवढ्या गोबऱ्या बनवायला कोणी सांगितलं ग तुला? तू तर 2 दिवसांचं काम एका दिवसातच केलंस वेडे. आता तुला 2 दिवस गोवऱ्यांची काळजी करावी लागणार नाही, हो ना? 2 हातांचा चमत्कार पाहिलाच आई. आता तरी मला शाळेत जायची परवानगी दे ना. मी दोन्ही कामं करेन. तुला कामात मदतही करेन आणि अभ्यासही करेन. तुला तक्रार करायची संधीच देणार नाही. मी वचन देते तुला. बरं, ती जी तू संध्याकाळी भाकरी बनवतेस ना, त्यातही मी तुला मदत करेन. तुझ्याकडून नवीन कपडे मागणार नाही, चप्पल नाही, खेळणंही नाही, मिठाई नाही, आणखीन काही नाही. फक्त अभ्यास आणि घरातील कामं करीन. वचन दिलंय ना मी. बोल ना आई, जाऊ शकते ना मी शाळेत? जोपर्यंत तू होकार देणार नाहीस, मी नाही जाणार शाळेत. बोल ना आई, जाऊ शकते ना मी? झिपरी, पण ती पाटी तर. खोड्या काढू नकोस आणि मन लावून शिक. हं बाईजा अक्का, मी 6 गौऱ्या ठेवल्यात. 6 का? मी तर 3च मागितले होते. अजून 3 बनवल्या होत्या तुमच्यासाठी. बरं, मग 6चे पैसे घेऊन जा. नाही, पैसे फक्त 3चेच द्या. उरलेले 3 तर मी अशाच आणल्या होत्या. बरं. जिपरी, तुला पाटी मिळाली? तात्या, तू जा बाळा.
हे तुझ्या 3 गोवऱ्यांचे पैसे आणि ही पाटी. पाटी माझ्यासाठी? हो, तात्याची जुनी ठेवलेली होती माझ्यापाशी. जर तुला वापरावीशी वाटली तर. पण तुझी आई. आईशी बोलले मी, ती तयार झालीये आणि आता तर मला पाटीही मिळालीये, तर मी शाळेत शिकायला जाऊ शकते. हो का नाही? ही घे. धन्यवाद बायजा अक्का. साई, आता मी तुम्हाला जास्त वेळ भेटू शकणार नाही. शाळेत जायचंय ना मला. मी पाटी आणली. आता तर येऊ शकते ना मी शाळेत शिकायला. ए, काय बोललो होतो तुला? चल पळ इथून. तू इथे शिकू शकत नाहीस. का नाही शिकू शकत मी? आता तर माझ्याकडे पाटीही आहे. माझी पाटी, माझी पाटी. थांबा. हा काय तमाशा चालवलाय तुम्ही? ओरडू नका, समजलात ना? कारण जर सरकारांपर्यंत ही गोष्ट पोहोचली की तुम्ही काय करताय तर काय होईल सांगू? पण मी काही चुकीचं केलंच नाहीये. चुकीचं केलं नाहीये. समाजाचे नियम तोडून तुम्ही या मुलीला आसरा देताय, शाळेत प्रवेश देताय हिला. मर्यादेचं उल्लंघन आहे हे. अधर्म आहे, पाप आहे हे. जर सरकारांना समजलं तर बघाच तुम्ही. ऐका ना, मी आत येऊ? मला आत येऊ द्या ना. मला शिकायचंय. ए, चल निघ इथून. ए चल पळ इथून. चल चल. साई, माझ्या चिमणीचं मन कोणी दुखावलं? ती खूप वाईट माणसं आहेत. माझी पाटी हिसकावून घेतली आणि ती तोडून टाकली. आई बरोबर बोलते. मला शाळेत जायला नाही मिळणार. मी कधीच शिकू शकणार नाही. त्यांनी असं करायला नको होतं. कारण शिक्षण तर सर्वांसाठी असतं ना. जिथे भेदभाव होतो ते शिक्षण नाही. तू नेहमी विचारायचीस ना की मी तुला लक्ष्मी का म्हणतो? कारण लक्ष्मीसाठी कोणतेही काम अशक्य नसतं.
ती कोणत्याही दुःखाला सुखात बदलू शकते, जशी तू. नाही, मी लक्ष्मी नाहीये. मी कोणत्याही दुःखाला सुखात बदलू शकत नाही. सबुरी. जर सबुरी ठेवशील तर पाटीही मिळेल आणि शिक्षणही. कसं मिळणार? ये. बस इथे. आता ही आहे तुझी पाटी. काय करू मी अशा पाटीचं? मला तर कळणारही नाही की शाळेत काय शिकवतायत. क ख ग घ ङ. साईनाथा तुझे सरकार, नाव तुझ माझी आता लावी रे द्वार. युगे युगे भक्तांसाठी गुरुजींचा आवाज कसा ऐकू येऊ लागला? छ असं वाटतं साईंनी पुन्हा चमत्कार केला. झ परम ज्ञान मज द्यावे चिरंतन, अलख निरंजन साईराम. अज्ञान तिमिर हे घोर भयंकर, ज्योति शुभंकर साईराम. ओम साई 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 ओम. आता सर्व मुलांनी आपापल्या पाटीवर जे इथे लिहिलंय ते लिहायचं. कळलं? चला लिहा. माझ्याकडे तर लिहिण्यासाठी काहीच नाही. मी कशी लिहू? माझ्यासाठी एकच तू, एक ही तू, अनेक ही तू, एक ही तू, अनेक ही तू. जन्म किती मी आलो फिरून बाबा तुझी आदारी रे, तुझ विनायशा घोर भवातून तुझ्या कोण मज तारी रे. भवसागर तारी हर संकट हारी, हे कृपा सिंधू, हे अमृत बिंदू, हे यती अवतारा, बस तुझा सहारा. परम ज्ञान मज द्यावे चिरंतन, अलख निरंजन. मुलांनो, आता मी हे वाचेन आणि तुम्हा सर्वांना माझ्या मागून म्हणायचंय. समजलं? ज्योति शुभंकर साईराम. क ख ग घ ङ. थांब तात्या, थांब.
थांब. मला माहितीये आज तुम्ही शाळेत काय शिकलात ते. पण तू तर शाळेत नव्हतीसच ना. तुझी पाटी तर तुटली होती ना. तुला पाटी मिळाली का? पाटी तर मिळाली, तीही एवढी मोठी की कोणत्याही झोळीत मावणार नाही. अशी कोणती पाटी असते का? बरं मला हे सांग, आज आम्ही शाळेत काय शिकलो? आता तुझं खोटं पकडलं जाईल. क ख ग घ च छ ज झ न्य ट ठ ड ढ न्य. हे सगळं तुला कसं काय माहित? मला तर सगळं माहितीये. पंताजी, या माधवच्या येण्याने आपलं ओझं जरा हलकं झालंय खरं. अहो अंताजी, मी रोज विचार करतो की आज मी तुम्हाला मूर्ख समजणार नाही, पण नाही. अहो तुम्ही मला रोज चुकीचं सिद्ध करता. जरा विचार करा, जर माधवला साईबद्दल सगळं काही समजलं ज्यामुळे सरकारला मदत होईल, तर आपल्याला चंबू गबाळा आवरून इथून निघावं लागेल. अहो विचार करा, शाळेतच शिकवायचं होतं तर मीही शिकवू शकलो असतो ना. पण नाही, सरकारांनी मला नाही निवडलं. निवडलं कोणाला? त्या माधवला. का? याचा आपण विचार करायला हवा. असं काय हो त्याच्यात जे सरकारांना आपल्यात दिसलं नाही? पंताजी, हा माधव तर मोठा आळशी निघाला. तिसऱ्या दिवशीच मुलांना सुट्टी दिली. अंताजी, पडक्या घरात तर कोणीच नाहीये. हीच तर संधी आहे. बघूया तिथे काही सापडतं का. पंताजी, तुम्ही आजवर एखाद्या तांत्रिकाच्या जागी गेला आहात का? नाही. आणि तुम्ही? आपल्या योग्यतेवर जे प्रश्नचिन्ह लागलंय त्याचा निकाल लावायचा आहे म्हणून जाऊया. पण साईने आपल्यावर जादूटोणा केला तर? जो घाबरला तो संपला. तुम्ही बलवान आहात आणि मी बुद्धिमान. आपण दोघे जर एक झालो ना तर कुणीही आपलं काही वाकडं करू शकत नाही. हा, चला. हाय. चा, चा. हाय, हाय. हर्रा, थिर्रा. तू मला शेत नांगरायला शिकवशील का? या ना. इकडं धरा. हा. चल चल राजा, चल चल चल. थिर राजा, चल. हाय. हा. चल. हा 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 हा. चल. असं काहीच नाहीये ना जे तुला करायचं नाहीये? बायजाई, आयुष्यात जे काही शिकू शकतो शिकलं पाहिजे. काय माहित कधी कुठे कसं कामी येईल. जेवण ठेवतीये, जेवून घे. चल चल.
चल. पंताजी चला की. हा. चला. नाही, आधी तुम्ही. नाही, आधी तुम्ही. माझी इच्छा आहे सर्वात आधी ही संधी तुम्हाला मिळावी. तुमची प्रगती झाली तर मला आनंदच होईल ना, म्हणून तुम्ही आधी. नाही नाही, काय बोलताय तुम्ही? आपल्या दोघांमधील आधी कोणाची प्रगती होईल तर ती तुमची. तुम्ही आधी. नाही, आधी तुम्ही. एक काम करूया, दोघे एकत्र जाऊया. पंताजी, हा, इथे तर काहीच नाहीये. इथे काय सापडणार? पाहूया ना, काहीतरी नक्कीच सापडेल हो. पंताजी, इथे काहीतरी लिहिलंय. या ठोंग्याला लिहिता वाचता येतं का? अंताजी, आपले परममित्र श्री माधवरावांचा हस्ताक्षर ओळखता नाही येत? हे तर माधवचं हस्ताक्षर आहे. याचा अर्थ माधव. हो, अगदी बरोबर ओळखलं हो. मेले ग. बायजा, तात्या, कुणी आहे का? आप्पा कुठे? पाणी पाजारे कुणीतरी. तात्या, जा लवकर पाणी आण. आई, काय झालं तुम्हाला? मी जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा तर तुम्ही बऱ्या होतात. अचानक काय झालं? तुला काय वाटतं ढोंग करते मी? तुला माझी पर्वा नाहीये ना, तर नको करूस. काही हरकत नाही. तुझ्या मुलाला तरी घरी सोडून जा की, तो माझी काळजी घेतो. सकाळपासून तुझं नाव घेत होते, तुझी आठवण काढत होते. पण तूही काय करणार? तुझ्याकडे तरी कुठे वेळ असतो? शाळेत जातोस ना तू. उद्यापासून तू जायचं नाहीस. मी आप्पाशी बोलून घेईन. तू आत जा तात्या. हे घ्या. आई, प्या बरं. त्याला का आत पाठवलंस? तो माझा काही लागत नाही का? 2 क्षण माझ्या नातवाशी बोलले असते, तेही आवडत नाही का तुला? आई, मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागवला आहात. मला यायला उशीर झाला म्हणून ना, पण जाणून बुजून उशीर नाही केला मी. बरं, मी तुमची माफी मागते. माफ करा ना मला. तुमच्या जेवणाची वेळ झालीये. मी जेवायला वाढते. हा, त्यानंतर मी जेव्हा तुमच्या केसांना तेल लावीन ना, तेव्हा तुम्ही आरामात बसून तात्याशी गप्पा मारा. मला काही खायचं नाहीये. उपाशी राहू दे मला. काय होणार आहे? जास्तीत जास्त मरून जाईन ना. बरंच होईल. तुम्ही सगळे शांतपणे जगू शकाल ना. म्हणजे जेवणार नाही तर तुम्ही? ठीक आहे, मग मीही नाही जेवणार. तुमचा जीव गेला तर माझाही जीव जाईल. दोघे एकत्रच जाऊया. मला नाही जायचंय तुझ्यासोबत कुठेही. तशीही मी त्या स्वर्गात जाणार आहे. तू कुठे येणार आहेस माझ्यासोबत? आली मोठी माझ्यासोबत येणारी. तुझ्यासोबत जाण्यापेक्षा ना मी जेवून जिवंतच राहीन. नक्की? बरं. आधी माझ्या केसांना तेल लाव, नंतरच जेवेन मी. आणि तुला उपाशी राहायचं ना, तर तू राह.
सरकार, माझ्या काहीच ध्यानात येत नाहीये की हे दोघे काय बोलतायत. खरंच? आता अरबी किंवा फारशी तर नाही बोलत नाही बिचारे, जे तुझ्या लक्षात येत नाहीये. बाब सरळ आहे. जे तू त्या शाळेत शिकवतोयस ते सगळं त्या पडक्या घराच्या भिंतीवर लिहिलंय, आणि तेही तुझ्याच हस्ताक्षरात. आता याचा जो अर्थ माझ्या लक्षात येतोय तो हा आहे की माझ्या दादाचा तू विश्वासघात केलायस, तोही त्या ढोंग्याशी हात मिळवणी करून. यात काही तथ्य नाहीये सरकार. माझ्यावर तुमचे उपकार आहेत. तुम्ही मला नोकरी दिलीत, तीही शिकवण्याची. एवढी मोठी जबाबदारी दिली तुम्ही मला. मी कधीच तुमचा विश्वासघात करणार नाही. त्या दिवशी हे आम्हाला काय म्हणत होते माहितीये सरकार? का नाही शिकू शकत ती मुलगी या शाळेत? आम्ही एवढं समजवल्यानंतरही हे त्या मुलीला काय म्हणाले माहितीये का तुम्हाला? जाऊन घेऊन ये ती पाटी. ते तर आम्ही तुमचं नाव घेतलं म्हणून हे थांबले. कोणती मुलगी रे? ही तीच मुलगी तर नाहीये ना जी? दादा, केशव म्हणत होता की कुणी झिपरी नावाची मुलगी आहे जी म्हणत होती की शाळेत जे काही शिकवलं जातं ते सगळं तीही शिकते. हो, ती झिपरी. दादा, ही तीच मुलगी आहे जिने चुकूनही आपल्याला शिवलं तर स्नान करावं लागतं. हरिओम. अरे देवा, सत्य तर हेच आहे की मी त्या भिंतीवर काहीच लिहिलं नाही. या जगात कुलकर्णी सरकारचा विश्वास आपल्या नातेवाईकांवरून विश्वास सर्वात शेवटी उडेल. हरिओम. तू नाही लिहिलेस तर छडा लाव. त्या भिंतीवर जे काही लिहिलं आहे ते कोणी लिहिलंय आणि का लिहिलं आहे? जा, ऐक. इंग्रज सरकार आणि आमच्यामध्ये एक साम्य आहे. दोघांनाही पाठीत सुरा खुपसणाऱ्यांची घृणा वाटते. मी असं काहीच केलं नाहीये सरकार. सिद्ध करणे ही तुझी जबाबदारी आहे माधव, आणि लक्षात ठेव, परिणाम तोच यायला पाहिजे जो आम्हाला अपेक्षित आहे. हरिओम. भिक्षा दे माई. अहो, पळत असतेस ना, म्हणून साखळी आणल्या तुला बांधून ठेवायला. अगं बया, लय सुंदर आहे बघा. हो, सुंदर तर आहे, पण हिचं सौंदर्य तेव्हाच दिसेल जेव्हा तू हे घालशील. काय करताय तुम्ही? घरात वहिनी आहेत ना, बघतील ना, सगळे हसतील माझ्यावर. पण तू हे आत्ताच्या आत्ता नाही घातलंस तर मग माझं मन दुखवल.
भिक्षा दे माई. कशी दिसते मी? लयच सुंदर दिसत्यास. महागातली असेल ना पण? किमतीचं तर राहू दे, पण आता ही अमूल्य झालीये. माई भिक्षा दे माई. ते वैरागी वाट बघत असतील. ऐका, हे घ्या की. आता भिक्षा नाही घेऊ शकत माते. आव थांबा, मला माफ करा. ते मी घरच्या कामात अडकले होते ना, म्हणून मला उशीर झाला. भिक्षेचं विधान आहे माते की एकदा दार सोडलं की भिक्षा नाही घेऊ शकत. पण आमची अशी इच्छा नव्हती. कृपया तुम्ही भिक्षा घेतल्याशिवाय जाऊ नका, आम्हाला वाईट वाटेल. जगाचे काही नियम आहेत ज्यांचं पालन करणं आवश्यक आहे. मी पुन्हा येईन. राम तुमचं भलं करो. तुम्ही जर काही केलंच नाही तर अस्वस्थ का आहात? सरकारांच्या लक्षात येईलच. पण माझ्या काहीच लक्षात येत नाहीये. माझ्यावर असा आरोप लागलाच कशामुळे? अंताजी पंताजींचं माझ्याशी काय वैर आहे की त्यांनी खोटं बोलावं? आणि जर हे खरं असेल तर साई तरी असं का करतील? अंताजी पंताजी खोटं का बोलले हे तर त्यांनाच माहीत. मला तर फक्त एवढंच कळतंय की तुम्हाला हे काम मिळालंय शिकवण्याचं. चांगलं काम आहे, तुमच्या मनासारखंही आहे. हे काम हातचं जायला नको. एक गोष्ट सांगू, तुम्ही ना एकदा जाऊन साईंशी बोला या गोष्टीबद्दल. भामा, तू अगदी तेच बोललीस जे माझ्या मनात होतं. नक्कीच बोलायला हवं. तुला माहितीये भामा, साईंबद्दल मला आतापर्यंत जी काही जाणीव झाली आणि जे काही मी अनुभवलंय ते अजिबात तसं नाहीये जसं कुलकर्णी सरकार मला म्हणतात. मला वाटतं मी जर साईंशी बोललो तर मला काहीतरी उपाय नक्की सापडेल. तर मग उशीर का करताय? आजच भेटा ना. काय माहित नियतीने काय लिहून ठेवलंय. बरोबर बोलतेस तू. हे तर माझंच हस्ताक्षर आहे. हे कसं शक्य आहे? गुरुजी थांबा, माझं लिहिणं अजून बाकी आहे. आणि हे अक्षर तर पुसट आहे, तसंच जसं मी पुसलं होतं. चमत्कार, चमत्कार आहे हा. नाही, चमत्कार नाही.
2 इच्छांची शक्ती जे अशक्यही शक्य करून दाखवते. मला काही समजलं नाही. एक गुरु ज्याने शिष्याला ओळखलं तर आहे, पण त्याचा स्वीकार करू शकत नाहीये. आणि एक शिष्य ज्याला गुरु मिळालाय, पण गुरु आणि त्याच्यामध्ये समाजाची बंधनं आहेत. त्या गुरु आणि शिष्यातील दुरावा संपवण्याचं हे फक्त एक माध्यम आहे. ज्या दिवशी तो दुरावा संपेल, माध्यमही आपोआपच संपेल. गुरु आणि शिष्य, हे तुम्ही कोणाबद्दल बोलताय? गुरु आणि शिष्याबद्दलच बोलतोय माधव. गुरु जो आयुष्यात आला की शिष्याच्या आयुष्यात बासरीचा गोडवा पसरवतो. निसर्गही उत्सव साजरा करतो. अंधार दूर होऊ लागतो. डोळे बंद केलेस की मिळेल याचं उत्तर. जाणीव होईल या नात्याची. आणि गुरु जर शिष्याला ओळखल्यावरही त्याचा स्वीकार करत नसेल तर गुरु त्याच्या धर्माचं पालन करत नाहीये. गुरुचा धर्म काय आहे? शिष्यात ज्ञानाचं बियाणं पेरणं, त्याचं पोषण करणं, शिष्याचं रक्षण करणं, त्याला संरक्षण देणं, आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या अज्ञानाच्या अंधाराला दूर सारणं, दुःखाची भीती आणि सुखाच्या मोहापासून दूर नेऊन त्याला आनंदाचा मार्ग दाखवणं, आपल्या शिष्याला पूर्णत्व आणि संपन्नतेच्या मार्गावर घेऊन जाणं. हे बघा, आता मी तुम्हाला माझा नाईलाज कसा सांगू, पण फार अवघड होतं मला अशी नोकरी मिळणं, शिक्षकाची. पण तुम्ही हे जे काही केलंय, हा चमत्कार माझ्यासाठी तिरस्कार बनला आहे. माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहिलं जातंय. तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही असं करू नये. मी तिला शाळेत प्रवेश देऊ शकत नाही. मग झिपरीला शाळेत शिकण्याचा अधिकार आहे की नाही? हे बघा, ते मी तुम्हाला. अधिकार नसेल तर का? कारण ती मुलगी आहे की ती समाजाच्या अशा वर्गातील आहे ज्याला समाज आपल्या बरोबरीचं मानत नाही? मी हे सगळं नाही मानत. शिक्षण सगळ्यांना मिळायला हवं. पण मी इथे समाजाच्या नियमांना बदलायला नाही आलोय. आणि मी बदलूही शकत नाही.
तर मग शिक्षणाचा उद्देश काय आहे? तुझा शिक्षक होण्याचा उद्देश काय आहे? शिक्षक तो असतो जो आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पक्षपात करत नाही. जर तुम्हाला तिला शिकवायचं असेल तर नक्की शिकवा. माझा यावर काहीच आक्षेप नाही. मी झिपरीला शिकवणं समस्येचं समाधान नाही माधव, तर तुला ती समस्या दाखवून देणं आहे. शाळेची दारं जेव्हा मुलींसाठी उघडतील तेव्हा समाज जागृत होईल, हिम्मत येईल मुलींमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्येही. हिम्मत येईल समाजाच्या त्या वर्गात ज्याला समाज नेहमी आपल्याहून कमी समजत आलाय. आत्मविश्वास वाढेल, स्वीकृतीची भावना येईल त्यांच्यात, बरोबरीची भावना येईल. त्याचबरोबर पुरुषांना हा संदेश मिळेल की स्त्रिया त्यांच्यापेक्षा कमी नाहीयेत. मुली शिकतील तेव्हाच समाज बदलेल, समाज पुढे जाईल. आता जर हे कार्य शिक्षकाच्या माध्यमातून झालं नाही तर कोण करणार? ही शाळा उघडून तू नोकरी नाही पत्करलीस तर फार मोठी जबाबदारी तुझ्या हाती आली आहे. ही जबाबदारी पार पाडणं आता तुझ्या हाती आहे. तुझ्या धर्माचं पालन आता तुझ्या हाती आहे. निर्णय तू स्वतः घेऊ शकतोस.